नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे टमाट्याची चटणी. तर त्यासाठी मी टोमॅटो चिरून घेतले, त्यामध्ये टाकण्यासाठी कांदा, हिरवी मिरची, लसूण चिरून घेतला आणि कढीपत्ता आणि शेंगदाणेही घेतलेले. आता बघू शकता तुम्ही, इथे मी एक भांडं ठेवलेले, ज्यामध्ये आपण चटणी करणार. त्यामध्ये तेल टाकून ते छान तापल्याच्या नंतर जिरं, मोहरी, लसूण, कढीपत्ता टाकून घ्यायचा. लसूण हा छान लालसर झाला की लगेच त्यामध्ये मिरच्या टाकून घ्यायच्या. मिरच्याही छान तडतडल्या की आपण चिरलेला कांदा टाकून घेणार आहोत. कांदा हा छान लालसर रंगापर्यंत भाजून घ्यायचा. तो भाजल्याच्या नंतर त्यामध्ये हळद, धनिया पावडर आणि गरम मसाला टाकायचा. जो तुमच्याकडे असेल तो गरम मसाला टाकून घ्यायचा, 1-1.5 चमचा. आणि बघू शकता तुम्ही, छान प्रकारे कांद्यालाही अजून रंग आलेला आहे. नंतर लगेच शेंगदाण्याचा कूट टाकायचा तो, आणि वरतून टोमॅटो टाकून हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं, म्हणजे एकजीव करून घ्यायचं. नंतर त्यामध्ये आपण वरतून थोडंसं मीठ चवीनुसार टाकून घ्यायचं आणि 10 मिनिटासाठी झाकण ठेवून शिजू द्यायचे. हे बघू शकता तुम्ही, टमाट्याला पाणी सुटलेले आहे. तुम्हाला जर अशी आवडत असेल तर तुम्ही अशीही ठेवू शकता, पण जर तुम्हाला रस्सा आवडत नसेल तर तुम्ही ही 5 मिनिटं अजून शिजवून घ्यायचे फुल गॅसवर, म्हणजे त्याचं पाणी हे आटून जातं. आणि बघू शकता आपली टोमॅटोची चटणी किती छान दिसते. तरी मी अजून त्याला 2 मिनिटं शिजवून घेणार आहोत. आणि नंतर वरतून मी कोथिंबीर टाकून घेतला. हे बघू शकता किती तेल सुटलेलं आहे त्याला. वरतून कोथिंबीर भुरभुरून चटणी तयार. नंतर त्यामध्ये चटणीला अजून चव देणारे असे एक घटक ॲड करणारे, तो म्हणजे गूळ. गुळाने शेंगदा गुळाने टोमॅटोची चटणीची चव ही एकदमच लागते मस्त, कारण की थोडासा तिखटपणा, आंबटपणा आणि गोडपणा येतो त्या चटणीला. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. बघितल्याबद्दल थँक्यू. बाय.